दरवर्षीप्रमाणे रामकृष्ण मिशन माजी विद्यार्थी संघ सकवार येथे यंदाही राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यंदा या रक्तदान शिबिराचे 14वे वर्ष असून पंचक्रोशीतील तरुण तरुणी तसेच आजी माजी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। यंदा या शिबिरात एकूण 80 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले। शिबिरात मांडवी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले व त्यांनी रक्तदान करून कार्यक्रमास विशेष महत्त्व दिले। शिबिराचे उद्घाटन रामकृष्ण महाराज व वाहतूक पोलीस PSI घुगे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी रामकृष्ण मिशन मधील रवींद्र पाटील सर, शिक्षक वर्ग तसेच पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते देवानंद, अशोक किणी, अजय वझे, दिलीप पाटील, नरसू भाऊ आणि कमल मोटर्स मधील माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी रक्तदानाबरोबरच अवयवदानाची जनजागृतीही विद्यार्थ्यांना करण्यात आली। हे मार्गदर्शन प्रवीण वराडकर, डॉक्टर संदीप भुरके, सायली कदम, देसाई सर आणि दीपक खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना दिले। रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला गुलाबाचे फूल आणि नवनीत कंपनी खानिवडे यांच्या वतीने वह्या देऊन सन्मानित केले। आजच्या काळात रक्तदान करणे अत्यंत गरजेचे आहे। रुग्णालयांमध्ये आकस्मिक अपघात, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांमध्ये रक्ताची सतत आवश्यकता असते। रक्तदान केल्याने केवळ एखाद्या रुग्णाचे जीव वाचते तर दात्यालाही आरोग्यदायी फायदे मिळतात। नियमित रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तातील तंतूचे संतुलन राहते आणि रक्ताचा पुरवठा कायम राहतो। अशा उपक्रमांमुळे समाजात मानवी सेवा, सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाची भावना रुजते। बाईक चालवायचं लायसन काढून घ्या, हेल्मेट गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करा आणि गाडीचा वेग मर्यादित ठेवा। जर आपण वेग मर्यादित ठेवला तर आपण सुरक्षित राहू, आपल्यामुळे समोरचाही सुरक्षित राहील। तसेच रक्तदान केल्याने आपण रक्तदान जेव्हा करतो तेव्हा समोरच्याचा आपल्यामुळे जीव असतो। तेव्हा आयोजकांनी जो आज कार्यक्रम सुरू केला आहे त्याबद्दल मी आयोजकांचे प्रथमतः धन्यवाद मानतो। आम्हाला रामकृष्ण मिशनच्या माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला आनंद होतोय। गेले स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनानिमित्त 150 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा माजी विद्यार्थी म्हणून रोशन भोईर यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की ह्या वर्षापासून आपण माजी विद्यार्थी म्हणून एक रक्तदान शिबिर कार्यक्रम सुरू करायचा का, आणि ही संकल्पना त्यांनी माझ्यासमोर मांडली। मग आम्ही ठरवलं आपण सुरुवात करूया। प्रतिसाद किती मिळेल कोण जाणे, पण एक सुरुवात केल्यानंतर आम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळाला। सगळे आमचं टीमवर्क उभं राहिलं आणि यंदाचं आमचं हे 14वं वर्ष रक्तदान शिबिराचं, आणि एवढ्या वर्षामध्ये जवळपास आम्ही 1600 बॉटल रक्तदान केलेलं आहे आणि कित्येक गरजू गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे। तर मी इथे असलेल्या आता आजी विद्यार्थ्यांना एकच आवाहन करणार आहे की रक्तदान करायला घाबरू नका। बरेचशा मुलांमध्ये गैरसमज निर्माण होतोय की मी रक्तदान केल्यानंतर माझ्यामध्ये विकनेस येईल की माझ्यामध्ये पुन्हा नवीन रक्त येणार नाही। तर ही संकल्पना मला डोक्यापर्यंत काढून टाका। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।